आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर भाविकांसाठी महत्त्वाचा निर्णय पंढरपूर मंदिर समितीने घेतला असून येत्या 7 जुलैपासून श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन 24 तास सुरू राहणार आहे। आषाढी यात्रा नियोजनासंदर्भात पंढरपुरात मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली आणि या बैठकीत दर्शनाबाबत निर्णय घेण्यात आला। 17 जुलै रोजी आषाढी वारीचा सोहळा संपन्न होणार आहे। महाराष्ट्रभरातून वारकरी देहूनगरीमध्ये दाखल होऊ लागले। अवघ्या एका दिवसावरती आलेल्या पालखी सोहळ्यासाठी वारकऱ्यांची मांदियाळी दिसून येते। विदर्भ मराठवाड्यात पाऊस चांगला झाल्यानं सर्व वारकरी शेतीची कामं पेरणी उरकून देहूमध्ये वारीसाठी दाखल झालेत। संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा उद्या देहूतून पंढरपूरकडे प्रस्थान करेल। सोहळ्यासाठी अवघी देहूनगरी विठू माऊलीच्या गजरात दुमदुमून गेली आहे। भक्तांनी दर्शनासाठी मुख्य मंदिरात मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे। संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा 2 दिवसांवरती आलाय, त्यासाठी देहू संस्थान सज्ज झालंय। मंदिर परिसरात रंगरंगोटी आणि डागडुजी सोबतच पॉलिशिंगचं काम पूर्ण झालंय। यंदा दर्शन बारीसाठी मुख्य मंदिरात सागवानी बॅरिकेड्स लावण्यात आलेत। देहूनगरीमध्ये मोठ्या संख्येने वारकरी दाखल होत आहेत, यासाठी आता देहू नगरपंचायत प्रशासन सज्ज झालंय। देहूत येणाऱ्या वारकऱ्यांसाठी 1000 मोबाईल टॉयलेट्स, फिरती स्वच्छतागृह ठेवण्यात आली आहेत। तर इंद्रायणी नदी घाट परिसराची देखील स्वच्छता करून त्याची पाहणी करण्यात आली आहे आणि वारकऱ्यांच्या मदतीसाठी नियंत्रण कक्ष देखील तयार करण्यात आलाय। संत तुकाराम महाराजांच्या पालखीला यंदा आधुनिकतेची जोड देण्यात आली आहे। भक्तांना तुकोबांची पालखी कुठे आहे हे पाहण्यासाठी रथाला GPS यंत्रणा लावण्यात आली आहे। ज्या भक्तांना वारीत सहभागी होता येत नाही त्यांच्यासाठी CCTV कॅमेरे बसवण्यात आलेत आणि भक्तांना घरबसल्या 24 तास सोशल मीडियावरती तुकोबांच्या पालखीचं दर्शन घेता येईल। संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा अवघ्या काही तासांवरती आलाय, त्यासाठी पुणे जिल्हा रुग्णालय प्रशासन सज्ज झालंय। देहूमध्ये 10 रुग्णवाहिका दाखल झाल्यात। वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी देहू आरोग्य केंद्र देखील सज्ज झालंय। रत्नागिरी जिल्ह्यातील कशेडी बोगद्याची दुसरी मार्गिका ऑगस्टमध्ये खुली होणार आहे। गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या बोगद्याचं काम अंतिम टप्प्यात आलंय। मुंबईकडे जाण्यासाठीची मार्गिका 2 महिन्यांपासून दोन्हीकडील वाहतुकीसाठी खुली आहे। ऑगस्टमध्ये दुसऱ्या मार्गिकेवरील बोगदा वाहतुकीसाठी खुला होईल अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता संतोष शिलारी यांनी दिली। आर्थिक संकटात असलेल्या बेस्टला मदत करण्यास नकार देणाऱ्या बेस्ट प्रशासनानं तिकीट दरवाढ करण्याचा निर्णय मागे घेतला आणि मुंबईकरांची जीवनवाहिनी असलेल्या आणि गोरगरिबांसाठी हक्काची वाहतूक सेवा असलेल्या बेस्टची दरवाढ करू नये अशी मागणी करण्यात आली होती। सिप्स ते BKC हा मेट्रो रेल्वेचा पहिला टप्पा सप्टेंबर महिन्यापर्यंत सुरू करण्याची योजना राज्य सरकारनं आखली आहे आणि या प्रकल्पाची सुधारित किंमत 37,275 कोटी 50 लाख असून प्रकल्पाचं काम 98% पूर्ण झालंय। पुणे मेट्रोची स्वारगेटपर्यंत सेवा गणेशोत्सवाच्या आधी सुरू होण्याची शक्यता आहे। जिल्हा न्यायालय ते स्वारगेट या भुयारी मेट्रो मार्गाचं काम 95% पूर्ण झालं आणि जुलै अखेरीस ते पूर्ण होणार आहे। त्यामुळे गणेशोत्सवाच्या आधी या मार्गावरती मेट्रो सेवा सुरू करण्याचे नियोजन महामेट्रोनं केलंय। स्वायत्त दर्जा मिळालेल्या JJ स्कूल ऑफ आर्टमधील 40 विद्यार्थिनींना हॉस्टेलची सुविधा पुरवण्याची तयारी मुंबई विद्यापीठाच्या प्रशासनानं दाखवली आहे। मात्र हॉस्टेलसाठी विद्यापीठाकडून यावर्षी प्रथमच राबवली जाणारी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया पूर्ण होत नाही, तोपर्यंत त्यांना हॉटेल किंवा नातेवाईकांच्याच घरी आश्रयाला राहावं लागणार आहे। मुंबई महानगर क्षेत्रातील इयत्ता 11वीची केंद्रीय प्रवेशाची पहिली प्रवेश यादी आज ऑनलाईन पद्धतीने जाहीर होणार आहे। पहिल्या प्रवेश यादी अंतर्गत महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांना 27 जून ते 1 जुलै या कालावधीत मिळालेल्या महाविद्यालयात प्रवेश निश्चित करायचा आहे। विद्यार्थ्यांना पहिल्या पसंती क्रमांकाचं महाविद्यालय मिळालं असल्यास प्रवेश निश्चित करणं बंधनकारक आहे। मुंडव्यातील कोदरे वस्ती परिसरात झिकाचा आणखी एक रुग्ण सापडलाय आणि या रुग्णाचा खासगी प्रयोगशाळेतील तपासणी अहवाल झिका पॉझिटिव्ह आला असून त्याचा राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेचा तपासणी अहवाल अद्याप आरोग्य विभागाला मिळालेला नाही। पुण्यातील झिकाची रुग्णसंख्या आता 3 वर पोहोचली आहे। ससून रुग्णालयामध्ये येणाऱ्या रुग्णांना बाहेरून औषधं आणावी लागू नयेत यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना करणं सुरू आहे। रुग्णांना बाहेरील औषधं लिहून देऊ नये असे आदेश डॉक्टरांना देण्यात आलेत। अत्यावश्यक औषधांचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी औषध खरेदीचा निर्णय घेण्यात आलाय। मुंबई महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त या पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी मुंबई महानगरपालिकेनं कार्यकारी अभियंता आणि उपप्रमुख अभियंता पदावरील अधिकाऱ्यांकडून अर्ज मागवलेत आणि पालिकेत सध्या सहाय्यक आयुक्तांच्या सुमारे 50% जागा रिक्त असून अनेक विभागांना पूर्णवेळ सहाय्यक आयुक्त नाहीत तर अनेक अधिकाऱ्यांच्या बढत्या सुद्धा रखडलेल्या आहेत। मुंबईतील उपनगरीय रेल्वे प्रवासादरम्यान विविध कारणांनी विशेषतः लोकलमधील गर्दीमुळे होणाऱ्या वाढत्या मृत्यूंची उच्च न्यायालयानं गंभीर दखल घेतली आणि रेल्वे प्रशासनानं लोकांना उपनगरीय लोकलमधून गुरांसारखा प्रवास करायला भाग पाडणं लज्जास्पद असल्याचे ताशेरे उच्च न्यायालयानं ओढलेत।
मुंबईतील सगळ्या रस्त्यांचं सध्या काँक्रिटीकरण सुरू आहे. शिवाय काही विकास कामं सुद्धा सुरू आहेत. त्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा लावलेली झाडं सर्रास तोडली जात असून ती पुन्हा लावली जात नसल्याचा मुद्दा उपस्थित करणाऱ्या जनहित याचिकेची उच्च न्यायालयानं दखल घेतली. तसंच विकास कामांसाठी तोडली जाणारी झाडं पुन्हा लावण्याबाबत धोरण आहे का अशी विचारणा करून ते सादर करण्याचे आदेश न्यायालयानं महापालिकेला दिलेत. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांना वेतन मिळावं, प्रलंबित महागाई भत्ता यासोबतच विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचारी पुन्हा आंदोलनाच्या तयारीत आहेत. राज्याच्या विधिमंडळ अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर एसटी कामगार संघटनांनी 9 आणि 10 जुलै रोजी आझाद मैदानात आंदोलन करण्याचा इशारा दिला. मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनसवरती यार्ड फिट लाईनच्या देखभाल दुरुस्तीसाठी मध्य रेल्वेनं 30 जून ते 30 जुलै दरम्यान एका महिन्याचा मेगा ब्लॉक जाहीर केलाय. त्यामुळे कोकण रेल्वेच्या नेत्रावती आणि मत्स्यगंधा एक्सप्रेसच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला. या कालावधीत या गाड्यांचा प्रवास पनवेल स्थानकापर्यंत सीमित राहणार असल्याचं कोकण रेल्वेनं कळवलंय. मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते पनवेल हार्बर रेल्वे मार्गावर 2च धीम्या मार्गिका आहेत. गेल्या काही वर्षात वाढत जाणारी प्रवासी संख्या आणि त्यांची गरज पाहता या मार्गावरती धीम्या फेऱ्यांमध्ये हळूहळू वाढ केली जात असली तरी वाढलेल्या प्रवाशांची संख्या पाहता लोकल संख्या अपुरी पडते. त्यामुळे हार्बरवरती उन्नत मार्गाचा प्रस्ताव आलेला होता, मात्र तो 14 वर्षांपासून लाल फितीत अडकलाय. श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळा हा रविवारी पुणे शहरामध्ये दाखल होणार आहे. पालखी सोहळ्यासाठी वारकरी तसंच भाविकांची मोठी गर्दी होणार असून शहरात सुमारे 5000 पोलिसांचा बंदोबस्त तैनात असणार आहे. याशिवाय ठिकठिकाणी सीसीटीव्ही वॉच टॉवर असणार असून गर्दीच्या ठिकाणी गुन्हे शाखेची खास पथकं गस्त घालणार आहेत. पुण्यामध्ये झिका विषाणूची लागण झाल्यानंतर नागपूरची आरोग्य व्यवस्था अलर्ट मोडवर आली आहे. झिकांचा धोका टाळण्यासाठी डासांची उत्पत्ती स्थानं नष्ट करण्याच्या सूचना महापालिकेकडून देण्यात आल्या आहेत. झिका व्हायरसचा रुग्ण आढळल्यास उपचारासाठी आरोग्य यंत्रणा देखील सज्ज झाली आहे. आगामी गणेशोत्सवात गणेश आगमन आणि विसर्जन मिरवणुकांमध्ये मोनो मेट्रो रेल्वेच्या महाकाय लोखंडी खांबांचा अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे. आगरीपाडा इथे भूमिगत मेट्रो रेल स्थानकाच्या कामामुळे रस्त्याची दुरवस्था झाली आहे. यासाठी गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष अॅडव्होकेट नरेश दहिबावकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालिका आयुक्त भूषण गगराणी आणि एमएमआरडीएचे संचालक संजय मुखर्जी यांना पत्र लिहिलंय. सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यातील 13 दुष्काळी तालुक्यांची 32वी पाणी संघर्ष परिषद सांगोला इथे पार पडली. कृष्णेचं पाणी चळवळीतील नेत्यांमुळेच आलेलं आहे आणि आता शेतात पाणी आल्यावरच चळवळ थांबणार आहे. ज्या योजना कागदावरती नव्हत्या त्या आलेल्या आहेत. योजना पूर्ततेसाठी संघटित असणं आवश्यक आहे असं प्रतिपादन पाणी चळवळीतल्या नेत्यांनी केलं. मान्सून दाखल झाल्यावरही नागपूर जिल्हा कोरडाचे. पावसानं नागपूर जिल्ह्याला हुलकावणी दिल्यानं शेतकरी अडचणीत आले. चांगल्या पावसाच्या अपेक्षेनं पेरणी केलेल्या शेतकऱ्यांवरती दुबार पेरणीचं संकट ओढावलंय. चोपडा एसटी बस स्थानकाला स्वच्छतेत प्रथम क्रमांक मिळाल्याचं कळताच आगार व्यवस्थापक महेंद्र पाटील आणि त्यांच्या सहकारी कर्मचाऱ्यांनी एकच जल्लोष केला. आगारात फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. नीट परीक्षेमध्ये गुण वाढवून देण्यासाठी उघड झालेल्या रॅकेटमधील संजय जाधव आणि जलील पठाण याला अटक केल्यानंतर त्यांच्याकडून रोज नवीन खुलासे समोर येत आहेत. पठाण आणि जाधव यांनी लातूरमध्ये त्यांच्यासारखे आणखी सब एजंट असल्याची माहिती तपासात दिली. अहमदनगरच्या सारसनगर परिसरातील अवसरकर मळा इथे एका तरुणाला झाडाला बांधून लाकडी दांडक्यांनी बेदम मारहाण करण्यात आली. मारहाणीमुळे हा तरुण बेशुद्ध झाल्यानं त्याचा मृत्यू झाला असं समजून त्याला मारहाण करणाऱ्यांनी सोलापूर रोड परिसरात नेऊन टाकून दिलं. हे प्रकरण समोर येताच 5 जणांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. पालघर बस आगारातील वाहक चालक आणि डेपो अधिकाऱ्यांमध्ये हाणामारी झाली. वाहन चालकांच्या ड्युटी लावण्याच्या कारणातून हा वाद झाला आणि वादाचं रूपांतरण हाणामारीत झालं. वाहक चालक रमेश पाटील यांना 3 अधिकाऱ्यांकडून मारहाण झाली. पुणे नाशिक महामार्गावरती एकलहरे इथे टँकरचा अपघात झाला. अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला तर 3 जण जखमी झालेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. छत्रपती संभाजीनगर येथे पदमपुरा परिसरात एका दुकानाला आग लागली. आगीमध्ये संपूर्ण दुकान जळून खाक झालं. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे आणि दुकान बंद असताना रात्रीच्या सुमारास ही आग लागली. छत्रपती संभाजीनगरमध्ये स्पेशल 26ची पुनरावृत्ती घडली. सीआयडी अधिकारी असल्याचं सांगत एका कुटुंबियांकडून 12 लाख रुपये लुटल्याची घटना घडली. एमआयडीसी सिडको ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. छत्रपती संभाजीनगरमध्ये कर्कश आवाज करणाऱ्या बुलेटवरती पोलिसांनी कारवाई केली. पोलिसांनी 15 बुलेटचे सायलेन्सर काढून त्यांना दंड ठोठावलाय तर 7 मोटरसायकलवर सुद्धा कारवाई केली. पोलीस उपायुक्त नितीन बगाडेंच्या पथकानं ही कारवाई केली.
नागपूरच्या कपिलनगर परिसरामध्ये चारित्र्याच्या संशयावरून पतीनं पत्नीची हत्या केल्याची घटना घडली। काही दिवसांपासून दोघांमध्ये वाद होत होते, मात्र काल वाद विकोपाला गेला आणि पतीनं पत्नीच्या डोक्यात लोखंडी रॉडनं हल्ला करून हत्या केली। आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे। वसई विरारमध्ये पावसानं जोरदार हजेरी लावली। पावसामुळे वसईच्या चिंचोटी भिवंडी महामार्गावरती पाणी साचलं, त्यामुळे वाहन चालकांना साचलेल्या पाण्यातून वाट काढत प्रवास करावा लागतोय। दरम्यान पाण्यामुळे खड्ड्यांचा अंदाज न आल्यास अपघात होण्याची देखील शक्यता आहे। कोल्हापूरच्या राधानगरीमधील प्रसिद्ध राऊतवाडी धबधबा यंदाच्या पावसामध्ये पहिल्यांदाच प्रवाहित झाला। या धबधब्याचा आनंद लुटण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक दाखल झालेत। चंद्रपुरात पहिल्या पावसाच्या आगमनानंतर शेतकऱ्यांनी सोयाबीन आणि कापूस पेरणी केली होती, मात्र त्यानंतर पावसानं दडी मारल्यानं शेतकऱ्यांना दुबार पेरणीची चिंता सतावते। त्यामुळे आता शासनानं शेतकऱ्यांना मदतीचा हात द्यावा अशी मागणी जोर धरू लागली आहे। वर्धा जिल्ह्यात गेल्या 4 दिवसांपासून पावसानं ओढ दिली, त्यामुळे आता ओलितावरती पेरणी केलेली बियाणं खराब होण्याच्या मार्गावरती असून शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट ओढावलंय। पावसाचा असा लपंडाव सुरूच राहिला तर शेतकरी संकटात सापडण्याची भीती व्यक्त होते। धुळे जिल्ह्यातील जलसाठ्यांना ऐन पावसाळ्यात घरघर लागली आहे। जिल्ह्यातील जलसाठ्यांमध्ये केवळ 10%च पाणीसाठा शिल्लक आहे, तर जिल्ह्यातील 44 लघु प्रकल्पांपैकी निम्म्याहून अधिक प्रकल्प कोरडे ठाक पडलेत। त्यामुळे आता ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण करावी लागते।